विद्यार्थी मित्रांनो, 150 वर्ष त्या गोऱ्यांनी, त्या ब्रिटिशांनी आपल्या भारतावर राज्य केलं आणि आता आपल्याला गुलामगिरी करायला भाग पडते, कारण त्यांना माहिती आहे इथे मार्केटिंगला महत्त्व दिलं जात नाही. आपले तरुण पिढी पण आता काय करते, याने ते केलं तर मी पण तेच करणार. पण मित्रांनो, तशी शेजाऱ्यांची स्पर्धा, दुसऱ्यांची स्पर्धा करून चालत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता समजा एकाने चहाचं दुकान टाकलंय, तर तुम्ही तिथे दुधाचं टाका. तो चहावाला तुमच्याकडे येऊन दूध घेऊन जाईल आणि तुमचाही फायदा होईल आणि त्याचाही फायदा होईल. असं वागलं तरच मित्रांनो आपण पुढे जाऊ शकतो. आपला देश हा भाजीपाला पिकवणारा जगातील 2 नंबरचा देश आहे, परंतु आपली तरुण पिढी याचा उपयोगच करत नाही. आपल्या तरुण पिढीच्या हातामध्ये काम दिसायला मिळून आलेलं पाहिजे, पण ते दिसून येत नाही, कारण अशी स्पर्धा केल्यावर सगळे सक्सेस होऊ शकत नाही. तर आपण हे सक्सेस होऊ शकत नाही, त्यांनी पण सक्सेस होऊ शकत नाही, त्यांचा पण फायदा होत नाही, आपला पण फायदा होत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काम शोधा. ढीगभर डिग्र्यांना काही पोट भागत नसतं मित्रांनो. पोट भागवायचं असेल तर पैसा कमवावा लागतो, आणि पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला या स्पर्धेत उतरायचंय, तुम्हाला स्वतःला सिद्ध व्हायचंय. हे मित्रांनो कधीच विसरू नका. आपण शाहूंच्या, फुलेंच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने पुढे जात आहोत.